विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली 8वी NMMS बुद्धिमत्ता या विषयाची आहे. त्यामध्ये आपण इंग्रजी वर्णमाला क्रम हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS तसेच इयत्ता 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचा वर्ग आणि तुमचं नाव एवढी माहिती मला पाठवा. कृपया फोन करू नका. मी तुम्हाला त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजच्या लाईव्ह तासिका करत चला. मोफत तासिका आहेत या आमच्या. दरवर्षी आमचे नवोदयला 400पेक्षा आत्तापर्यंत 400पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवलेला आहे. चला, तुम्ही तासिका करा आणि येणाऱ्या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवा. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. तसेच NMMSचे आमचे दरवर्षी 100च्या आसपास विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होतात. इंग्रजी वर्णमाला क्रम पुढील उदाहरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे, ACFJO. तर या ठिकाणी पहा, हे ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि हे Z. या ठिकाणी आपल्याला ए दिलेलं आहे. इथलं B सोडले, परत C घेतले, त्याच्यानंतर D आणि E सोडले, F घेतले, त्याच्यानंतर GHI, त्यानंतर काय घेतले, J घेतलेलं आहे. हे A घेतले, C घेतले, F J, KLMN, त्यानंतर इथं O घेतले. तर पहा काय झालेलं आहे. या ठिकाणी या Aमध्ये आणि Cमध्ये एक अक्षर सोडलेलं आहे. Cमध्ये आणि Fमध्ये 2 अक्षर सोडलेत. त्याच्यानंतर इथं 3 अक्षर सोडलेत. त्याच्यानंतर 1 2 3 4 अक्षर सोडलेत. तर आता काय होईल, 5 अक्षर सोडावं लागतील. 1 2 3 4 5 अक्षर सोडून त्या ठिकाणी काय येईल, U हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. म्हणजे चढत्या क्रमानं 1-1नं त्या दोन्हीतला जे फरक आहे वर्णांचा तो 1-1नं वाढत गेलेला आहे. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 U हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. 15 प्रश्न आहेत, त्याच्यामुळं मी काही चार्ट वाचन करणार नाही. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 2. काय आहे प्रश्न क्रमांक 2, AZXC EVTGIR. या ठिकाणी काय केलेलं आहे आपल्याला पहा. आपण जर इंग्रजी वर्णमाला जर पाहिली उलट आणि सुलट दोन्ही ह्यांनी, तर पहा या ठिकाणी इंग्रजी वर्णमाला आहे ABCDE, बरोबर आहे. FGHIJ आणि Z पर्यंत, इकडून ABCD पासून इकडं Z पर्यंत. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, AZ हे एकाखाली एक अक्षर आहेत पहा, 2 A आणि Z. त्याच्यानंतर XC हे XC. अगोदर काय केले, पहिल्या ह्याच्यामध्ये वरचं अक्षर घेतले, त्याला जोडी खालची बनवले. दुसऱ्या ह्याच्यामध्ये खालचं अक्षर घेतले, त्याला जोडी वरचं बनवले. तिसऱ्या ह्याच्यामध्ये परत वरचं अक्षर घेतले E आणि त्याला जोडी खालचं बनवले, बरोबर आहे. चौथ्या ह्याच्यामध्ये T खालचं अक्षर आहे, त्याला जोडी बनवले वरची G. त्यानंतर वरचं अक्षर, त्याच्यानंतर I वरचं अक्षर आणि त्याला जोडी खालचं अक्षर R. आता या ठिकाणी काय येणार, खालचं अक्षर येणार आणि वरचं येणार. सुरुवातीला काय येणार, खालचं अक्षर, जोडी कशी बनेल, आता OL O. आता इथं खालचं अक्षर पाहिजे, O वरचं अक्षर आहे. पर्याय क्रमांक 1 येईल का, नाही. PK
हे पी के हे पण येणार नाही. आपल्याला काय पाहिजे, जसं इथं आय आर वरचं अक्षर आणि खालचं अक्षर, तर आपल्याला खालचं अक्षर अगोदर घ्यावं लागेल आणि वरचं अक्षर नंतर घ्यावं लागेल. एल ओ, एल कुठं आहे, इथं आहे. पहा, हे खालचं अक्षर अगोदर आहे, ओ वरचं आहे. हे उत्तर आपलं येऊ शकते. तरी आपण के पी हे वरचं अगोदर घेतले त्याच्यानंतर खालचं, हे येणार नाही. उत्तर काय येईल, एल ओ. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे काय केले त्यांनी, हे ए घेतले, त्याच्यानंतर हे झेड घेतले, त्याच्यानंतर काय केले, हे एक्स खालचं अक्षर अगोदर घेतले, सी घेतले, त्याच्यानंतर वरचं अक्षर ई घेतले, त्याच्यानंतर खालचं अक्षर व्ही घेतले, त्याच्यानंतर टी खालचं अक्षर अगोदर घेतले, त्यानंतर हे जी, त्यानंतर आय वरचं अक्षर घेतले आणि आर खालचं अक्षर घेतले. तर मग खालचं अक्षर आता काय, हे वरचं या ठिकाणी खालचं, इथं वरचं खालचं, हे वरचं खालचं अक्षर अगोदर एल येईल आणि त्यानंतर काय येईल, मग ओ येईल. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल, पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. प्रश्न क्रमांक 3 काय दिले, BEAUTY ब्युटी. पहा, ब्युटी YTUAE EAUT प्रश्नार्थक चिन्ह AU. या ठिकाणी काय केले, BEAUTY हे ब्युटी 1 2 3 4 5 6 अक्षरी शब्द आहे. पुढं 5 अक्षरी आहे, 4 अक्षरी आहे, 3 अक्षरी, पुन्हा 2 अक्षरी. मग आता या ठिकाणी काय केले, हे ब्युटीमधलं वाय अगोदर घेतले. पहा, हे इथलं आता वाय घेतले, त्यानंतर हे टी येईल इथं, हे वाय टी, त्यानंतर काय येईल, यू येईल, हे यू, त्यानंतर ये उलट घेतले, हे म्हणजे वायकडून सुरुवात केले, ये, त्याच्यानंतर ई, हे ई, हे ई आणि काय केले, हे बी काय केले, इथं वगळले. मग आता इथं काय होणार, ह्याचा उलट काय येणार, हे EAUT, हे सॉरी इथं ई घ्यायचं राहिलं आपलं, हे EAUT. आता काय करेल, हे ई वगळेल इथलं, TUA आणि त्याच्यानंतर काय होईल, AU, हे AU आलं इथं. मग आपल्याला उत्तर काय असेल, TUA पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. म्हणजे अगोदर 6 अक्षरी शब्द होता, पुन्हा 5 अक्षरी झाला, 4 अक्षरी, इथं येणारा शब्द 3 अक्षरी असेल आणि नंतर मग 2 आहे. मग 3 अक्षरी असेल तर तो कसा असेल, तर तो काय केलेला आहे या ठिकाणी, उलट. म्हणजे इथं BEAUTY ब्युटीचं काय केलं, इथं पुढचा शब्द शेवटचं ब्युटीचं जे वाय आहे तिथून सुरुवात केली, YT उलट घेतले, परत ह्याचं काय केले, वाय वगळले, EAUT या ठिकाणी ई वगळणार, TUA घेणार, मग TUA आलं, टी वगळणार, AU येणार. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, चला, प्रश्न क्रमांक 4 काय आहे, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय केले, NP आणि इथं काय केले, PNN. आता एक लक्षात आलं का तुमच्या, या ठिकाणी काय केलेलं आहे, हे 2 अक्षरी शब्द होता, हा 3 अक्षरी झाला. इथं 1 2 3 4 अक्षरी आहे. काय हा NPP. इथं काय येणार, 5 अक्षरी शब्द येणार. इथं कोणता शब्द येणार, 5 अक्षरी शब्द येणार. 1 2 3 4 5, इथं 6 अक्षरी, म्हणजे हे 2 3 4 हे 5 अक्षरी आणि पुन्हा हे NPP. या ठिकाणी 2च वर्ण आहेत, N आणि P. या 2च वर्णाचं आपल्याला काय केलेलं आहे ते आपण पाहू. हा इथं सुरुवातीला N होता, तो N इथं पुढं गेला, P पुढचा मागं आला आणि सुरुवातीचा पुढं गेला, पण इथं 2 हे झाले ह्याचे, बरोबर आहे. मग आता इथं काय झालं, हे N पुढचे 2 जशाच तसे राहिले. P पुढं गेला, इथं 1 P होता, इथं 2 P झाले. मग आता इथं काय येणार, हे 2 P जशाच तसं राहणार. 2 P काय होणार, जशाच तसं राहणार आणि इथं काय होणार, हे 3 N येणार.
इथं सुरुवातीचा पुढं जाऊन वाढला, इथं सुरुवातीचा पुढं जाऊन वाढणार, इथं सुरुवातीचा पुढं गेला 2 होते, इथं 3 झाले आणि हे शेवटचे 3 जशास तसं राहिले. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, डबल पी ट्रिपल एन, डबल पी ट्रिपल एन, डबल पी ट्रिपल एन पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? का अवघड आहे? एकदम सोपे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. का आहे प्रश्न क्रमांक 5? पी बी के एस ए, एस ए पी बी के, बी के एस ए पी, प्रश्नार्थक चिन्ह के एस ए पी बी. पहा इथं काय केले, पी बी के एस ए, अक्षर तर तेच आहेत सगळे. हे पी आहे सगळीकडं आहे, बी आहे सगळीकडं, इथं बी आहे, हो का, इथं बी आहे. के आहे, हो का, इथं के आहे, इथं के आहे, इथं के आहे. यस आहे, यस इथं आहे, यस इथं आहे, यस इथं आहे. ये इथं आहे, ये इथं आहे, ये इथं आहे, ये इथं आहे. अक्षर तेच आहेत, फक्त त्याचा उलट सुलट एक क्रम केला आहे. काय केले, हे पी बी के एस ए, त्याला काय केले त्यानं, हे शेवटचे 2 जे अक्षर आहेत यस ए हे सुरुवातीला घेतले. हे 2 अक्षर सुरुवातीला घेऊन पी बी के हे अशाला असंच ठेवले, बरोबर आहे. त्यानंतर हे सुरुवातीचे 2 अक्षर सुरुवातीला, शेवटचे 2 अक्षर सुरुवातीला घेतले बी के, आणि एस ए पी, एस ए पी जशाच तसं ठेवले. आता इथं काय येईल, हे शेवटचे 2 अक्षर ए पी हे सुरुवातीला येतील आणि हे बी के एस हे असं येईल. हे आलं का नाही बघण्यासाठी इथं काय येईल, आता शेवटला के एस ए पी बी, हे के एस ए पी बी आलं. म्हणजे उत्तर काय असेल आपलं, ए पी बी के एस, ए पी बी के एस, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. कळालं का? सुरुवातीचे 2 अक्षर म्हणजे शेवटचे जे 2 अक्षर आहेत ते सुरुवातीला घेतले, म्हणजे हे 2 अक्षर उडी मारून इकडं आले आणि हे जशाच तसं पी बी के ठेवले. हे सुरुवातीचे 2 अक्षर इकडं आले आणि एस ए पी इथं जशाला ठेवलं तसं हे एस ए पी. पुन्हा हे ए पी इथं आले आणि बी के एस जशाच तसं, हे के एस सुरुवातीला आलं आणि ए पी बी जशाच तसं ठेवलं. चला, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. का आहे प्रश्न क्रमांक 6? ए वाय सी एक्स डी वाय ई यू जी, प्रश्नार्थक चिन्ह आय क्यू के. या ठिकाणी काय केलेलं आहे, आपल्याला या ठिकाणी जर आपण अशी बाराखडी काढली, कशी, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, आणि हे इथं झेड. हे झेड आपण इथं घेऊ, हे इथून ये अशी उलट लिहू आपण, बी सी डी ई हे एफ जी एच आय जे के एल एम एन ओ. हे सॉरी, आपल्याला हे इथं थोडंसं झेड आलं नसल्यामुळं झेड तिथे येच्या खाली, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि हे झेड. तर इथं काय करू आपण, हे झेड उलट, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि हे झेड.
तर इथं थांबा थोडं पहा, इथं काय केलेलं आहे माहिती आहे का, हे AYC, हे AYC. आता ह्याचं असा आकार झाला, मग शेवटचं अक्षर C आहे इथं ह्याच्यामध्ये, बरोबर आहे. शेवटचं अक्षर काय आहे, C आहे. Cच्या खालचं अक्षर घेतले त्याने X, पुढच्या ह्याच्यामध्ये X पासून सुरुवात झाली. पुन्हा इथं काय V आहे, Vच्या खाली काय आहे अक्षर, V कुठं आहे, हे V ह्याच्या खालचं घेतलं, पुन्हा ह्या Vच्या वरचं घेतलं, E आलं, बरोबर आहे. G, आता Gच्या खालचं घेईल, Gच्या खालचं काय येणार आहे इथं, T येणार आहे. Gच्या खालचं काय येतंय, T. मग T पासून कोणती बाराखडी सुरुवात आहे, कुठला पर्याय आहे, तर पर्याय क्रमांक 3च आहे. कोणता आहे, पर्याय क्रमांक 3. हे TH R, TH हे R, उलटं व्ही झाले, एक उलटं सुलटं. हे उलटं सुलटच्या ऐवजी काय केले, पहिल्या गटातील शेवटच्या अक्षराचं खालचं, पुन्हा दुसऱ्या गटातील शेवटच्या अक्षराचं वरचं, तिसऱ्या गटातील शेवटच्या अक्षराचं खालचं, आणि पुन्हा चौथ्या गटातील शेवटच्या अक्षराचं. आता इथं जर आपण हे THR घेतलं, THR, तर Rच्या हे काय झालं, ह्याच्या खालचं घेतलं, पुन्हा हे वरचं घेतलं, हे खालचं घेतलं. आता वरचं घेईल, आरच्या वर काय आहे, आर कुठं आहे, आर, हे आरच्या वर हे काही इथं आहे. आलं का लक्षात. अशा पद्धतीनं उत्तर काय असेल आपलं, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी. प्रश्न क्रमांक 7, BYEVHS प्रश्नार्थक चिन्ह NM. पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. काय केले त्यानं, हे BY, आता पहा इथं पण आहे, तुम्हाला इथं परत मी काढून दाखवतो. ABCDEFGHIJKLMNPQRSTUVWXY आणि हे Z. आता पहा, हे इकडून ABCDE, हे FGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. इथं काय केले पहा, हे BY, हे का, हे BY पहिल्या अक्षरावरच्या ह्याच्यातलं घेतले आणि दुसरं अक्षर खालचं त्याच्या खालचंच घेतलेलं आहे, बीच्या खाली Y. त्याच्यानंतर EV, हे दोन अक्षरं सोडलं, EV. त्याच्यानंतर हे दोन अक्षरं सोडलं, HS. त्याच्यानंतर हे दोन अक्षरं सोडायचं, KP येतं इथं, KP. त्याच्यानंतर हे दोन अक्षरं सोडलं, NM. म्हणजे उत्तर काय असेल आपलं, हे KP, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. एकदम सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे, वर्णमाला जर आपण काढली, ABCDEFGHIJKLMNOPQR, जर बस झाली एवढीच आपल्याला. या ठिकाणी काय केले, BD4 प्रश्नार्थक चिन्ह, CF9 DH16 प्रश्नार्थक चिन्ह, FL36. मग B, हे B घेतले, इथलं एक अक्षर सोडले, D घेतले. हे 1 2 3 4, 4 नंबरला काय D आहे, 2 नंबरला काय B आहे. मग ह्याचा नंबर 2 गुणिले ह्याचा नंबर किती, 4, दोघाचा गुणाकार किती, 8 भागिले 2, बे 1 बे 4 8, बरोबर इथं 4 लिहिले, हो काय 4 लिहिले, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय केले, CF, हे बीच्या पुढचं अक्षर घेतले C. त्याच्यानंतर हे C घेतले, C किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. DE सोडले, 2 अक्षर, इथे 1 सोडलं होतं, इथं 2 सोडले, आणि F घेतले. F किती नंबरला आहे, 6 नंबरला. 3 गुणिले 6 किती झाले, 18 भागिले 2, बरोबर 9. हे आलं का 9 इथं.
त्याच्यानंतर आता बी घेतलं, सी घेतलं, त्याच्यानंतर डी येईल आणि 3 अक्षरं सोडावं लागेल. हे 1 2 3 सोडलं, एच घेतलं, हे 7 8. डी कितीला आहे? हे डी आहे 4 नंबरला आणि एच किती नंबरला आहे? 8 नंबरला. 8 चौक 32, 32 भागिले 2 किती आलं? 16. हे आलं 16 इथं. त्याच्यानंतर आता काय होईल? डीच्या नंतर ई घेईल इथं. हे ई किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे. गुणिले या ठिकाणी काय केलं तर डी एच, हे डीच्या नंतर 1 2 3 सोडलं, एच घेतलं. आता ई घेईल, ई इथं काय येईल? ई येईल हे 5 नंबरला आणि त्याच्यानंतर 4 अक्षरं सोडल, हे 1 2 3 4 आणि जे घेईल ई जे. आता जे कितीला आहे? 10 नंबरला आहे. हे 5 गुणिले 10, 5 10 50, 50 भागिले 2 म्हणजेच काय येईल? 25. ई जे 25, ई जे 25, ई जे 25 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. ई जे पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? सुरुवातीचे अक्षरं हे काय आहेत? हे बी झालं की सी आहे, सी झालं की डी आहे, डी झालं की इथं काय येणार? ई येणार. हे ई झाल्यावर एफ आहे. पुढचं अक्षर 1 सोडले, इथं 2 सोडले, इथं 3, हे 4 आणि इथं एफ एल. हे पहा, इथं ई झाल्यावर एफ घेईल आणि 5 अक्षर सोडा, 1 2 3 4 5. हे 5 सोडलं, हे का एल घेतलं, 1 2 3 4 5 सोडलं, एल घेतलं. आलं का लक्षात? ई कितीला? एफ कितीला आहे? 6 नंबरला आहे आणि हे किती आहे? 12. 12 सकम 72, 72 भागिले 2 36. आलं का हे? चला, अशा पद्धतीनं हा प्रश्न दिलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. का आहे प्रश्न क्रमांक 9? BL 24, CM 39, हे BL 24, CM 39, DO 60. तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा. इथं काय केलेलं आहे पहा. आपण जर वर्णमाला जर पाहिली, ए बी सी डी ई एफ जी, किंवा इथं लिहू खाली ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस. चला पहा, इथं काय दिले? बी एल. हो का, हे बी सुरुवातीला काय दिले? बी. त्याच्यानंतर हे सी, इथं डी येणार आणि इथं काय येणार? मग ई येणार. हे बी, त्याच्यानंतर हे म्हणजे पहिलं जे अक्षर आहे ते क्रमानं आहे, बी सी डी ई. आता दुसरं अक्षर काय केले? हे बी आणि एल. बरोबर आहे. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. बी किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. एल किती नंबरला आहे? 12 नंबरला आहे. बरोबर आहे. 12 दुनी हे दोघाचा गुणाकार 24. हे 24 आला का गुणाकार? 12 दुनी 24. त्याच्यानंतर सी किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. एलच्या नंतर लगेच त्याने एम घेतले बघा. हे 3 गुणिले 13, 13 त्रिक 39. आला का गुणाकार? इथं जसं बी पासून सुरुवात केले तसं इथं एल पासून सुरुवात केली. बी झाले की सी, मग बी एल सी एम. हे बी एल सी एम. आता डी एन, बी एल, त्याच्यानंतर सी एम. तर पहा, आता या ठिकाणी काय केलेलं आहे? त्याने डी घेतले आणि डी घेऊन कुठे गेले? त्यानं ओकडे गेले. डी किती नंबरला आहे? 4. ओ किती नंबरला आहे? 15. 15 चौक 60. हे 60 आलं. हे का, हे 60 आलं. हे 4 गुणिले 15, 15 चौक 60. आता या ठिकाणी काय येईल? ई येईल. ई किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे. 5 गुणिले, आता पर्यायात बघा ई कुठं कुठं आहे? ई पी आणि
ईनं सुरुवात कुठं झाली? पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. मग आपल्याला 2 आणि 4चा विचारच करायचा नाही. कुणाचा विचार करावा लागेल? पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3चा. आता पी किती नंबरला आहे? 16 नंबरला आहे. 16 म्हणजे इथं ई पी 16 पंचे 80 यायला पाहिजे, पण इथं 80 दिले का? नाही, 96 दिले. ई पासून सुरुवात जर केलं आणि पहिला पर्याय ई पी जर बघितलं, ई 5 नंबरला आहे, पी 16 नंबरला आहे, 16 पंचे 80. पण इथं काय दिले? 96 दिले. हे येणार नाही. मग पर्याय क्रमांक 3 बघा, ई किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे. पी किती नंबरला आहे? 16 नंबरला आहे. म्हणजे 16 पंचे 80 आलं का इथं? म्हणजे इथं काय येईल? पी येईल. आणि ई पी 80 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 10. ए बी 9, सी डी 49, ई एफ 121. आता तुम्ही जर पाहिलं तर बघा, हे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी. आता इथं जर पाहिलं तर हे ए बी 9, सी डी 49, ई एफ 121. आता मला सांगा, हे 9, 49 आणि 121 जर पाहिलं तर ह्या का आहेत? वर्गसंख्या येतात. का आहेत ह्या? वर्गसंख्या येतात. मग आता काय केलं असेल हो? आता इथं एचा क्रमांक किती आहे? ए 1 नंबरला आहे, बी 2 नंबरला आहे. ही 1 अधिक 2 किती झाले? 3. हे 3चा वर्ग 9. हे 9 हे का 3चा वर्ग. त्याच्यानंतर सी किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. अधिक डी किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. या दोघाची बेरीज किती झाली? 7. 7चा वर्ग किती आला? 49. हे का? हे 49. त्याच्यानंतर हे ए बी सी डी म्हणजे ए बी घेतलं का? त्याच्यानंतर सी डी घेतले. त्याच्यानंतर पुन्हा ई एफ. हे ई 5 नंबरला आहे, एफ 6 नंबरला आहे. 5 अधिक 6 11. 11चा वर्ग 121. हे का? हे 121. म्हणजे हे ए बी घेतलं, सी डी घेतलं, ई एफ घेतलं. आता काय घेईल? हे ना जी आणि एच घेईल. इथं जी आणि एच. जी किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. एच किती नंबरला आहे? 8 नंबरला आहे. मग हे 7 अधिक 8 किती झाले? 15. 15चा वर्ग 225 म्हणजे जी एच 225 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. दिलेल्या वर्णाच्या अनुक्रमांकाची बेरीज केले, त्या बेरजेचा वर्ग केले. बरोबर आहे? आलं का लक्षात? अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवला. ए 1 नंबरला आहे, बी 2 नंबरला आहे, त्याची बेरीज केलं, बेरजेचा वर्ग या ठिकाणी दिला आहे. मग तसंच जी आणि एच ह्याचे अनुक्रमांक 7 आणि 8 दोघाची बेरीज 15. 15चा वर्ग 225. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न एन 98, एल 72, जे 50 आणि एच 32. आलं का लक्षात? तर या ठिकाणी काय केलेलं आहे? आपण वर्णमाला लिहून घेऊ. काय केले लक्षात येईल? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी. पा त्याला क्रमांक देऊ, म्हणजे इथं पुढं हे संख्या आल्या म्हणून क्रमांक देऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आता हे 14 15 16. आता इथं काय दिले? एन 98. आता एनचा नंबर किती आहे हो? 14. आता 14चा आणि 98चा काय संबंध आहे? 14च्या पाड्यात आहे. 14 सत्ते 98. म्हणजे या 14ला जर निमपट केलं तर काय येतंय? 7 येते. त्या 7 गुणले 14 सत्ते 98. बरोबर आहे? त्याच्यानंतर यल घेतले त्यानं. हे एनच्या नंतर काय घेतले? एक अक्षर सोडले, यल घेतले. हे यल किती नंबरला आहे? 12. या 12ची निमपट 12 भागिले 2
निमपट किती आली 6. मग ह्या 12चा आणि 6चा गुणाकार किती आला 72. 12 सकम 72 आला का इथं. त्याच्यानंतर एलच्या नंतर के सोडले, जे घेतले एक अक्षर सोडून. जे किती नंबरला आहे 10. 10 भागिले 2 किती आलं 5. 10चा आणि 5चा गुणाकार केलं 50. जे बरोबर 50 बरोबर आहे. त्याच्यानंतर आय सोडले, एच घेतले. म्हणजे पहा हे एन घेतले, एल घेतले, जे घेतले, एच घेतले. हे एच किती नंबरला 8. 8ची निमपट किती झाली 4. मग 8 गुणिले 4 बरोबर किती आलं 32. बरोबर किती आलं 32. आता जी सोडायचं आणि एफ घ्यायचं. हे एफचा नंबर किती आहे 6. 6 भागिले 2 निमपट किती झाली 3. 6 गुणिले 3 किती झालं 18. म्हणजे एफ 18 आहे का आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 1 एफ 18. आलं का लक्षात. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. चला प्रश्न क्रमांक 12. काय आहे प्रश्न क्रमांक 12. एच जी एन प्रश्नार्थक चिन्ह एस झेड वाय एफ. या ठिकाणी काय केले आपण पाहू. वर्णमाला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता इथं काय केलं ए घेतले, त्याच्यानंतर काय घेतले एच घेतले. मधले किती अक्षर सोडलं 2 2 4 2 6 अक्षर सोडले बरोबर आहे. त्याच्यानंतर काय केले एचच्या मागचं जी घेतले आणि एन घेतले. हे जी आणि एन मध्ये किती अक्षर आहेत 1 2 3 4 5 6. हे मधले 6 अक्षर सोडले. त्याच्यानंतर या एनच्या मागचं काय येईल जसं इथं एचच्या मागचं जी घेतलं होतं आणि 6 अक्षर सोडून पुढचं अक्षर. मग एनच्या मागचं काय येईल हे एम येईल इथं. त्याच्या पुढचे 6 अक्षर सोडा 1 2 3 4 5 6 एम एस. 1 मिनिट 1 2 3 4 5 6 एम टी. हे एमच्या नंतर ही 1 2 3 4 5 6 सोडलं तर हे टी येते. मग टीच्या मागचं यस आले का इथं यस. 6 अक्षर सोडा 1 2 3 4 5 6 सोडलं झड. आता झडच्या मागचं काय घ्यायचं वाय घ्यायचं. 6 अक्षर सोडा त्याच्या पुढचे हे 1 2 3 4 5 6 सोडले हे का हे एम. आलं का लक्षात. म्हणजे आपल्याला इथं काय येईल एम टी पर्याय क्रमांक 3 हे येईल. म्हणजे पहिला अक्षर आणि दुसऱ्या अक्षरामध्ये 6चा फरक आहे. मग एच घेतलं त्याच्या मागची बाराखडी घ्यायचं जी. पुन्हा 6 सोडायचं तर दुसरा अक्षर येईल. पुन्हा त्याच्या मागची बाराखडी घ्यायचं पुन्हा 6 सोडायचं दुसरा अक्षर येईल त्याचं. आलं. चला प्रश्न क्रमांक 13 पाहू. ए बी सी ई एफ क्यू जे के एल. खूप सोपं दिले बघा. एकदम सोपा प्रश्न आहे. पहा ए बी सी डी ई एफ जी आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. काय केले त्यानं हे ए बी सी हे 3. त्याच्यानंतर 1 मधलं डी सोडले ई एफ आणि क्यू. 1 मिनिट प्रश्न थोडासा पाहून. ही या ठिकाणी काय आहे ई एफ आणि जी आहे म्हणजे ई एफ जी. पुन्हा त्यानं काय केले इथले 2 अक्षर सोडले. अगोदर 1 सोडलं होतं 2 सोडायचं जे के एल. आता 3 अक्षर सोडायची एम एन ओ पी क्यू आर. आता काय येणार पी क्यू आर येणार. आता 4 अक्षर सोडायची हे 2 आणि हे 2 सोडलं की डब्ल्यू एक्स वाय. आला का डब्ल्यू एक्स वाय. म्हणजे सलग 3 अक्षर घेतले 1 अक्षर सोडलं पुन्हा 3 घेतलं 2 सोडलं.
पुन्हा 3 घेतलं, पुन्हा मधले 3 सोडलं, पुन्हा 3 घेतलं, पुन्हा 4 सोडलं आणि 3 घेतलं. म्हणजे आपल्याला काय असेल इथं प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी PQR पर्याय क्रमांक 1. एकदम सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. चला, ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? DD FF HH LL. पहा, सोपा आहे हा पण. ABCDEFGHIJKLMNOPQ. आता इथं काय केले? हे D घेतले, D. त्याच्यानंतर काय केले? मधला E सोडले, हे F घेतले. बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या, हे F जे घेतले हे स्मॉल आहे, हे कॅपिटल आहे आणि हे स्मॉल आहे. पहिल्या बाराखडीतलं झालं की दुसऱ्या बाराखडीतलं. हे D घेतले, F घेतले. त्याच्यानंतर G सोडले. आता हे काय येईल? कॅपिटल येईल, HH. बरोबर आहे. I सोडा, J हे स्मॉल येईल, J काय येईल? स्मॉल येईल. बरोबर आहे. J काय असेल इथं? स्मॉल असेल. त्याच्यानंतर J सोडल्यावर J घेतल्यावर K सोडलं, L हे कसं असेल? कॅपिटल आहे. हे का हे L काय आलं? कॅपिटल आलं. आले का लक्षात? L काय आलेला आहे? कॅपिटल आलेला आहे. म्हणजे एक अक्षर सोडून पुढचं अक्षर घेतले. पहिलं कॅपिटलची जोडी आहे, पुन्हा स्मॉलची जोडी आहे, कॅपिटल स्मॉल. त्याच्यामुळं काय असेल? इथं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. ही स्मॉलची जोडी आहे, उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं. चला, पुढचा प्रश्न, पुढचा आणि शेवटचा प्रश्न. CEGIKM प्रश्नार्थक चिन्ह UWY. पहा, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. आता इथं काय केलेलं आहे? C, E आणि G. हे C घेतले, E घेतले, G घेतले. म्हणजे एक मधले अक्षर सोडले ह्याच्यातलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर IKM. तेव्हा हे IKM. आता इथं काय केलं? हे G पर्यंत घेतलं होतं, मध्ये एक अक्षर सोडले H. बरोबर आहे. मध्ये एक अक्षर सोडले H. मग IKM एक अक्षर सोडून घेतलं. आता इथं L सोडल, हे सॉरी IKM N सोडायचं, O P सोडलं तर इथं काय येतं? Q. N सोडायचं, O घ्यायचं, P सोडायचं, Q घ्यायचं, R सोडायचं, S. म्हणजे OQS पर्याय क्रमांक 3. आता हे O घेतलं, Q घेतलं, S घेतलं. T सोडा, हे U घ्या, V सोडा, W घ्या, X सोडा आणि Y घ्या, UWY. आलं का लक्षात? म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. OQS पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला या ठिकाणी हा घटक संपलेला आहे. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.